हे युपी बिहारीवाले यांचे नातेवाईक आहेत, पण इथला मराठी माणूस हा नुसतं मारायला ठेवलेला आहे यांनी. नमस्कार, मी राजगोविंद जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोथरूडचा उमेदवार. आज तुम्ही पाहिलं तर हे सूटबूटवाले अधिकृत भिकारी आज आपल्या शहराला लाभलेले आहेत. अधिकृत हप्ता वसुली चाललेली आहे. लिगल दुकानदारांना त्रास देत आहेत, पण जे अनधिकृत जे लोक आहेत आता ह्यांना काय सोडलं. ओ सर, ओ सर, ओ सर, युपी बिहारी काय आपले नातेवाईक आहेत का? हे बघा, हे मते सर इकडे पुढे. आपण इथले उमेदवार होतो, इथले हे आपले मते सर आहेत. युपी बिहारीवाले यांचे नातेवाईक आहेत, पण जो व्यापारी अधिकृतपणे टॅक्स भरतो, भाडा भरतो, लाईट बिल भरतो, त्यानंतर जीएसटी वगैरे जे जे काही भरतो, त्या व्यापाऱ्याला त्रास द्यायचं काम हे अधिकारी करते. सूटबूट मधले भिकारी बघू शकता, सूटबूट मधले चोर बघू शकता तुम्ही. मी इथला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार होतो, राजगोविंद जाधव. चेहरा घ्या सगळ्यांचा. युपी बिहारीवाले यांचे नातेवाईक आहेत, युपी बिहारीवाले यांचे नातेवाईक आहेत, त्यांच्यावर कारवाई होत नाही. पण जो मराठी माणूस, जो व्यापारी अधिकृतपणे 40,000 रुपये भाडा भरतो, टॅक्स भरतो, इन्कम टॅक्स भरतो, ITR भरतो, लाईट बिल भरतो, त्याचे पत्र काढते. ते पत्र काय व्यापारी झोपत नाही. नागरिकांवर वरनं पाला पाचोळा पडू नये, ऊन पाऊस लागू नये म्हणून पत्रे लावतात. त्याच्यावर पण कारवाई करतात का? अधिकृत दुकानदारांवर कारवाई करतात. या अधिकृत भिकाऱ्यांचा तुम्ही सगळ्यांनी फोटो घ्या. आणि हे महानगरपालिकेवाले भिकारी, शर्ट आणि पॅन्ट मध्ये असलेले भिकारी लोक, व्यापाऱ्यांचे लिगल दुकान असणारे रे, त्याच्यावर कारवाई करता येईल. पण हे युपी बिहारीवाले जे हातगाडी घेऊन फिरतात त्यांच्यावर कारवाई नाही करत. तर या भिकाऱ्यांना, या PMC वाल्या भिकाऱ्यांना कारवाई करण्याचा काय अधिकार आहे? काय तमाशे, दुकान बंद आहेत आमचे, बोर्ड सहित सगळं पाडलंय, बल्ब बघितले नाही, काही बघितलं नाही. सर, युपी बिहारीवाले आपले कोण लागतात? युपी बिहारीवाले आपले कोण लागतात? युपी बिहारीवाले आपले कोण लागतात? बोर्ड बीड सगळं पाडलंय तिथं. हे जे लिगली टॅक्स भरतात, लिगली जे 40,000 रुपये भाडं भरतात, त्या दुकानदारांना हे सूटबूट घातलेले भिकारी आणि चोर भामटे, हे दुकानदारांचे पैसे आणि हप्ता वसुली करणारे अधिकारी आहे. बघा तुम्ही सगळ्यांनी. मनोज मते यांचं नाव आहे. यांना मी रिक्वेस्ट केली, व्यापाऱ्यांतर्फे मी यांना 2 आठवड्या आधी पत्र दिलं होतं, तरी व्यापाऱ्यांसोबत माझ्याकडे त्या पत्राची अधिकृत प्रत आहे.